जय शिवराय मित्रांनो, आपल्या महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आणि मित्रांनो, आता कोकणामध्ये शिमगा जोरदार चालू आहे, त्यामुळे आपल्या सर्व व्ह्यूअर्सना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मित्रांनो, आपण आता आज व्हिडिओ करणार आहोत ते जो आता हा नदीमधला जो गाळ उपसा चालू आहे, प्रतिवर्षी म्हणजे आता 2023 वर्ष आहे, दरवर्षी ते गाळ उपसा होतो या नदीमध्ये। ही जी अर्जुना नदी आहे, ह्या अर्जुना नदीचं अधिक तिकडून जी वाहत येणारी जव्हार चौकाकडून कोदवली नदी, या दोन्ही नद्यांचा गाळ उपसा केला जातो। तर तो गाळ उपसा आपण पाहत आहोत। आता साईडला गाळ जो बाजूला करून ठेवलेला आहे पाहताय, हा दरवर्षी केला जातो, जवळ आता 3रं वर्ष आहे। तर एवढ्यासाठी केला जातो की नदीचं पात्र वाढलं की मग जो पावसाळ्यातून जो आपल्या कोकणामध्ये पाऊस पडतो, काही वेळा खूप पाऊस पडतो, 2-2, 3-3 दिवस सतत पाऊस पडत असतो, त्यावेळेला इथे महापुराची अवस्था निर्माण होते। आणि जो हा नदीचं पाणी जे आहे, ते नदीचं पाणी ह्या बाजारपेठ, समोर इकडे बाजारपेठ आहे आतमध्ये, या बाजारपेठेमध्ये पाणी सगळं भरतं आणि त्यामुळे बरंच व्यापाऱ्यांचं नुकसान होतं। त्यासाठी हा इथे गाळ उपसा केला जातो, जेणेकरून ते महापुराचं पाणी आहे ते ह्या नदीमध्येच, ह्या मोठा पात्र झालं तर नदीमध्येच राहतो आणि पुराचं पाणी कमी प्रमाणात बाजारपेठेत जाईल, म्हणजे शक्यतो जाणार नाही याची ह्या अपेक्षेने हा इथे गाळ उपसा केला जातो आहे। तर पाहूया कशा प्रकारे गाळ उपसा केला आहे। आणि मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हीसुद्धा आपली प्रतिक्रिया नक्की द्या की हा गाळ उपसा जो होतो आहे तो कशाप्रकारे, आणि ह्याबद्दल काय सजेशन असतील तेही तुम्ही द्या। कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की गाळ उपसा जो केला जातो आहे तो साईडलाच इथे ठेवला जातो आहे, त्यामुळे काय होतं, ज्यावेळेला पावसाळ्यातून जेव्हा महापुराची अवस्था येते, पाणी खूप असतं नदीला, त्यावेळेला हा जो गाळ आहे साईडचा तो पुन्हा नदीपात्रामध्ये येतो, वाहत येतो आणि पुढे तिकडे जाऊन जमा होतो। पुढे जर जमा झाला तर तो तिकडे पाण्याची जी पातळी आहे ती आणखीन, त्यामुळे काय होतं, जो खाली खोली आहे जी नदीची ती कमी होते आणि त्यामुळे पाण्याची पातळी आणखीन वाढते, त्यामुळे इकडे फुगवटा मारतो त्या पाण्याचा। तर हा गाळ उपसा जो केलेला आहे तो कुठेतरी नेऊन टाकला पाहिजे। हा जर नदीतच ठेवला साईडला करून तर पुन्हा तो गाळ नदीमध्ये येऊन पुन्हा तीच अवस्था निर्माण होते आणि पुन्हा महापुराची अवस्था आपल्या राजापूरमध्ये निर्माण होते आणि जो पाणी आहे तो पुन्हा बाजारपेठेमध्ये जातो। तर यावर काही सरकारने उपाययोजना केली पाहिजे। खरोखरच हे जलसिंचन विभागाचे चांगलं कार्य आहे, परंतु कुठे थोड्याफार त्रुटी असतील तर त्यांनीसुद्धा सुधारणं खूप गरजेचं आहे। हे माझं मत आहे, अधिक सर्व जे पब्लिक आहे त्यांचं मत आहे। मी पब्लिकशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु कोण पब्लिक बोलायला तयार होत नाही। आणि आपलं चॅनल आहे ते कोणाच्याही विरोधात बोलणारं नाही, कोणाच्या विरोधात आम्ही बोलत नाही। जे काम चालू आहे गाळ उपसा तो खरोखरच खूप चांगला चालू आहे आणि हे सगळं जनतेच्या हितासाठी केलेलं हे सगळं कार्य आहे। परंतु हा जो गाळ आहे तो बाजूचा तो कुठेतरी इथून बाजूला नेऊन टाकावा अशी अपेक्षा आहे, जेणेकरून हा गाळ पुन्हा आपल्या नदीपात्रामध्ये येणार नाही आणि पूर अवस्था वाढणार नाही। तर आपण जाऊन पाहूया कशा प्रकारे हा गाळ उपसा केलेला आहे। तर आपण आता आलेलो आहोत ते गाळ उपसा करून बाजूला केलेला आहे नदीच्या पात्रातील, जे साईडला पाहत आहे, हा बाजूला रस्ता आहे आणि हा इकडे साईडला हा गाळ जमा करून ठेवलेला आहे साईडला एका। तर पाहत आहे हा जो गाळ आहे ते कसे हे सुट्टा आहे पहा, आपण आता जरा जरी ते पाय लावला तर ही माती घरंगळत खाली जाते, जो गाळ आहे तो। तर त्याचप्रमाणे नदी ज्या वेळेला पाऊस खूप पडतो आणि पाणी जेव्हा वाढतं नदीचं, त्यावेळी हा गाळ पूर्ण परत नदीच्या प्रवाहाबरोबर खाली जातो नदीपात्रामध्ये आणि पुन्हा ते पाण्याची जी खोली आहे ह्या नदीची ती पुन्हा जशी पुरवत होते आणि त्यामुळे पुन्हा हा जो पाणी आहे तो आपल्या बाजारपेठेमध्ये जातो। तर इथे काहीतरी उपाययोजना सरकारने केली पाहिजे। तर आपण पाहताय तिकडे आता JCB वगैरे लावलेले आहेत, काम आता आज बंद आहे, पण आपण पाहूया कशा प्रकारे काम झालेले ते। आणि खरोखरच हे जलसिंचन विभागाने खूप चांगल्या प्रकारे कार्य करत आहे, परंतु काही ज्या त्रुटी आहेत त्यांनी खरोखर त्या सुधारणं खूप गरजेचं आहे। कारण आपलं राजापूर स्वच्छ आणि सुंदर आणि तेवढं सुरक्षित राहावं ही सर्वांची इच्छा आहे, तसे आमची पण इच्छा आहे। तर आपण जवळ जाऊन पाहूया, तिकडे आज आपलं पुंडलिकाचं मंदिर देखील आहे, तिथे जाऊन पाहूया कशा प्रकारे गाळ उपसा केलेला आहे। कारण का हे पाणी कायला आता वाहतं पाहिजे शक्यतो, कारण हा गाळ उपसा केला इथे ह्या एवढ्याच जागेला खोली होते निर्माण
आणि पुढे गेलं तर तशीच आहे नदी. त्यामुळे हा गाळ कुठे जाऊन पुढे जाऊन जमा होतो किंवा पुन्हा नदीपात्रात उतरतो. त्यामुळे जे केलेलं आहे त्याच्यावर काहीच उपयोग होत नाही. ते पाहता इकडे जवळ JCB वगैरे लावलेले आहेत. आज काम बंद आहे. हे पाहताय आता नदीचं पात्र खूप मोठं झालेलं आहे गाळ उपसल्यामुळे. त्यामुळे पुराचं पाणी शक्यतो बाजारपेठेत जाणार नाही अशी अपेक्षा धरूया. आणि आपल्या जे दुकानदार आहेत, आपले व्यापारी आहेत बाजारपेठेतले, त्यांचं नुकसान होणार नाही याची आपण अपेक्षा धरूया. हे पाहताय हे सगळे त्या JCB आहेत. दादा आज काम बंद आहे काय? दादा आज काम बंद आहे काय? हां. अरे आपले चिखल आहे सगळं. हे पाहता हे सर्व हे JCB वगैरे आहेत, ट्रॅक्टर वगैरे आहेत जे गाळ उपसा करत आहेत. आणि इथेच बाजूला पुंडलिकाचं मंदिर आहे. आपण जाऊन मंदिर पाहूया. हे पहा हे आहे पुंडलिकाचं मंदिर. ज्या वेळेला नदीपात्र पूर्ण भरतं आणि जेव्हा महापूर अवस्था निर्माण होते आपल्या राजापूरमध्ये, त्यावेळेला हा जो कळस दिसतो आहे, त्या कळसाच्या वरती पाणी असतं. कारण कळसाच्या वरती पाणी गेलं की समजून जायचं की बाजारपेठेत पाणी घुसलेलं आहे. आपण श्रीदेव पुंडलिकाचं दर्शन घेऊया. तर पाहताय खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. होडीच्या आकाराचं हे बांधकाम आहे. हे पाहताय पुंडलिकाचं मंदिर आणि होडीचा आकार जवळजवळ दिलेला आहे. हे बांधकाम जे केलेलं आहे त्याला, आणि खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. आणखीन याला जर व्यवस्थित जर रंगरंगोटी केली तर आणखीन सुरेख दिसेल असं हे बांधकाम. आपलं मंदिर पण चांगलं दिसेल. तर पाहताय हे जे नदीपात्र आहे, आता पाणी इथे नाही म्हटलं तरी एक पुरुषभर तरी खोल असावं असा अंदाज आहे. आणि एक होतं म्हणजे काय, आता हा गाळ उपसा जो आहे तो नंतर खाली आल्यानंतर हा जो गाळ उपसा तो पुढे ते गणेश घाट आहे, जिथे सार्वजनिक गणपती किंवा नवरात्रीच्या देवीचं विसर्जन होतं. त्या ठिकाणी जाऊन बसतो आणि त्यावेळेला ज्या वेळेला विसर्जनाची वेळ येते त्यावेळेला पात्र ते उथळ झालेलं असतं. कारण खोल नसतो इथे, कारण सगळा गाळ पुन्हा तो तिथे नदीपात्रामध्ये येऊन जमा झालेला असतो. त्यामुळे ज्या मूर्त्या आहेत त्या जवळजवळ 6-7 फुटाच्या मूर्त्या असतात. त्या 5 ते 6 फुटाच्या त्या मूर्त्या असतात आपल्या नवरात्रीला देवीच्या. त्या विसर्जन करताना खूप त्रास होतो कारण खोली नसते पाण्याला. तर पाहत आहे आपण आणि इकडे आपण पाहताय इकडे आता हे चिरे लावून ठेवले आहेत. हा कारण जरा आता खोली वाढली आहे आणि पाण्याचा प्रवाहसुद्धा आता जोरात येऊ शकतो कदाचित तिकडून. तर ह्या आपल्या मंदिराला कदाचित पाण्याचा दणका बसू शकतो. तर इकडे बाजूला आता ती गाळ तिकडे साईडला करून ठेवला. थोडासा गाळ तिथे मंदिराच्या या बाजूला जी भिंत ही दिला आहे ते इकडे टाकलं असतं तर सुद्धा थोडं मंदिराला संरक्षण झालं असतं. तर चला आपण पुढे जाऊया, गणेश घाटाकडे जाऊया. तर आता आपण आलेलो आहोत ते गणेश घाटाकडे आलेलो आहोत. पाहताय हा इकडे साईडला गाळ जमा करून ठेवलेला आहे. आणि आज गुरुवार आहे, आठवडा बाजाराचा दिवस आहे आज. परंतु आज आठवडा बाजार भरलेला नाही आहे, शिमगा आहे, उद्या होळी आहे. त्यामुळे कदाचित आठवडा बाजार भरला नसेल. आज होम वगैरे होणार आहेत. तर हा आठवडा बाजार शनिवारी भरणार आहे अशी माहिती मला मिळाली. कारण आज इथे आठवडा बाजार असतो गुरुवार असल्यामुळे. समोर दिसत आहे ते गणेश घाट आहे.
पाहताय इकडे आता गाळोपसा केलेला आहे. नदीचं पात्र आता खूप वाढलेलं आहे. आशा करूया की आता महापुराची अवस्था आपल्या राजापूरमध्ये येऊ नये, त्याबद्दल आपण जलसिंचन विभागाचे आभार मानू. तर पाहताय इकडे आता इकडे एक प्लेन जागा तयार केलेली आहे. ते जर व्यवस्थित बांधकाम करून संरक्षण भिंत वगैरे अशी बांधली तर आणखीन व्यवस्थित होईल, आपलं सुशोभीकरण होईल आपलं राजापूर नदीकाठी. तर आपण पाहत आहे हे जे पात्र आहे, आता समोर आपण जे पात्र पाहत आहोत आहे ते गणेश घाट आहे. आणि जे सार्वजनिक गणपती वगैरे येतात त्याचं विसर्जन इथे केलं जातं ह्या भागामध्ये. आणि आता पाणी थोडंसं उंच वाटतं आहे कारण गाळोपसा केलेला आहे. परंतु पावसाळा झाल्यानंतर आपलं जे हे असतं ते सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश उत्सव असतो आणि विसर्जन देखील एक 10 दिवसांनी असतं त्याच वेळेला गणपती आल्यानंतर. आणि तसंच त्यानंतर जवळजवळ एक 1-1.5 महिन्याने नवरात्रोत्सव असतो. त्यावेळेला जो गाळ हा गाळ परत पाण्याच्या प्रवाहाबरोबर आत वाहून जातो आणि जी खोली आहे ती कमी होते. त्यामुळे इथे मूर्ती विसर्जन करायला जमत नाही कारण पाण्याची खोली नसते. त्यावेळेला बरेचसे आपण ज्यावेळी रात्रीचे जे मूर्ती विसर्जन करणारे असतात ते पाण्याची खोली शोधत असतात. आपण स्वतः व्हिडिओ मी पाहिला असेल विसर्जनाचा, तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. चला आपण आता जाऊया, आता त्या बाजूला जाऊया. ही आहे अर्जुना नदी. आता तिकडून आलेली आहे, ही तिकडून येते त्या पुलाखालून वाहत आलेली नदी अर्जुना नदी आहे. आणि त्या जव्हार चौकाकडून वाहत येणारी नदी जी आहे ती कोदवलीची नदी आहे. आलाच तर हे पहा इथे हा संगम होतो 2 नद्यांचा. ते मातीचा उंचवटा केला आहे, तो मूर्ती घेऊन जाण्यासाठी केलेला असावा. पाहता इकडून येणारी जी नदी आहे ती कोदवली नदी आहे. आणि काल जी होळी आपण पाहिली असेल लाईव्हमध्ये, जे होळी नदीतून घेऊन गेले ते गणेश घाटावर ती होळी आली होती. आणि इथून नंतर पुढे या पायऱ्या उतरून ह्याच नदीच्या पाण्यातून ह्याच नदीच्या पाण्यातून उतरून ती होळी पलीकडे गेली. आता थोडं भरती आता येते, त्यामुळे पाणी थोडं वाढायला लागलं आहे. ह्याच नदीच्या पात्रातून काल होळी पलीकडे गेली होती. आता पाणी वाढलं आहे आता कारण भरती चालू झालेली आहे. आपण पाहत आहे पाण्याचा प्रवाह. तर आपण आता पुढे जाऊया जव्हार चौकाकडे. तर मित्रांनो आता आपण जव्हार चौकाकडे म्हणजे आता आपण पाहत आहे हा छोटा ब्रिज आहे आणि आपण आता छोटा ब्रिज खाली आहोत. आणि आपण पाहत आहात हे नदीचं पात्र आहे, कोदवली नदीचं पात्र. आणि पाहताय आता इथे एकेकाळी आपल्याला आपले जे जुने जाणते जर पाहत असतील व्हिडिओ त्यांना माहितीच आहे की समोर खरली आहे आणि त्या खरलीवर एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट मॅचेस वगैरे भरायचे. आणि प्रत्येकाला एक शब्द आठवणीचा, चेंडू पाण्यात 2 धावा. हा तेव्हा खूप फेमस असा शब्द होता. परंतु आता तो शब्द आता मला वाटत नाही की पुन्हा आपल्याला ऐकायला मिळेल आपल्या राजापूरमध्ये या खरली या भागावर. कारण ते दिवस पुन्हा यावेत असं वाटतं. कारण त्यावेळेला एका बाजूने पाणी वाहत जात होतं. सगळं गटाराचं पाणी म्हणा, कुठलं पाणी म्हणा, त्यावेळेला एका साईडने असं वाहत जात होतं. आणि हा जो भाग आहे तो खूप सुका राहायचा, एकदम कोरडा असायचा. आणि त्यावेळी ते मैदान तयार झालं होतं, मैदान असायचं. आणि तिथे खरली हा भाग म्हटला जातो. तिथे क्रिकेट मॅचेस भरायच्या आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट मॅचेस भरायच्या. आणि इकडे दोन्ही साईडला इकडे पब्लिक असायचं, सगळं जमा झालेलं असायचं. आणि तो काळच एक वेगळा होता आणि खूप खरोखर सुवर्ण काळ म्हणता येईल त्यावेळेचा. खरोखर खूप छान वाटत होतं. परंतु आता आपण पाहत आहे अवस्था त्याच नदी पात्रातली ही पहा, सगळा कचरा येऊन जमा झालेला आहे. आणि इकडे कुठेतरी सरकारने लक्ष देणे खूप गरजेचं आहे.
पाहताय आपण जाऊन पाणी पाहूया. पाणीसुद्धा खूप दूषित आहे आणि इथे बरीचशी वस्ती आहे, म्हणजे बाजारपेठच आहे. त्यामुळे हे तसं पाणी हे धोकादायक आहे. पाहताय आपण पाणी आपण जवळ जाऊन पाहूया. पाणी पहा किती अशुद्ध पाणी आहे आणि पूर्ण हा जो कचरा जमा झालेला आहे त्यावर काहीतरी उपाययोजना होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जे राजापूरचा जो खरली भाग आहे तो एक चांगला आणि सुंदर असं भाग दिसेल. हे नदीपात्र आपण पुढे जाऊया, खरली या भागामध्ये जाऊया जिथे क्रिकेट मॅचेस भरायचे. तिथे आता जाऊ शकत नाही कारण तिथे पुन्हा आता चिखल आहे, पाणी खोल आहे, कारण इथला सगळा गाळ उपसा केलेला आहे. त्यामुळे इथे आता पाणी येऊन साचतं सगळं आणि हे पाणी सगळं दूषित आहे. हे जे बाजारपेठेपासून सगळं ठिकाणाहून येणारा हा जो गटाराचं पाणी आहे ते सगळं इथे जमा होतं, वाहत नाही. त्यामुळे सगळे पाणी अशुद्ध झालेलं आहे आणि खरोखर हे आरोग्याला हानिकारक आहे. तर आपण आता पुढे जाऊया. मला एवढंच कळकळ वाटते की आपलं राजापूर हे खरोखरच जे बाहेरून येणारी जे पब्लिक आहे त्यांना सुंदर असं राजापूर दिसलं पाहिजे आणि राजापूरबद्दल चांगले उद्गार यायला पाहिजे त्यांच्या तोंडून. अजूनपर्यंत आहे कारण आपलं राजापूर म्हणजे खूप ऐतिहासिक असं हे ठिकाण आहे, ऐतिहासिक आहे, ऐतिहासिकदृष्ट्या हे प्रसिद्ध आहे आपलं राजापूर. राजापूरची गंगा, गरम पाण्याचा झरा वगैरे असे खूप काही गोष्टी आहेत आपल्या राजापूरमध्ये. परत इंग्रजांची वेळची वखार आहे इकडे राजापूरमध्ये. अशा बऱ्याचशा गोष्टीमुळे आपलं राजापूर प्रसिद्ध आहे जगभरामध्ये. तर कुठेतरी ह्या बारीचशा गोष्टीमुळे आपण पाहता इथे सगळा पाणी साचलेलं आहे. बारीचशा गोष्टीमुळे राजापूरचं नाव कुठेतरी लोकांनी कमी करायला नको. कारण आपण खरली भाग जो आता पूर्वीचे जुने जाणते जे लोक आहेत त्यांना माहितीच आहे की ते खरलीवर काय असायचं. तर आता आपण इथे बघूया ते पब्लिक बसले, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. आपल्याला आठवत असेल की पूर्वी इथे खरली या भागामध्ये काय रौनक होती, किती मजा होती आणि पाहण्यासारखं होतं. तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये जरा सांगा, जरा पुढे या. मी इथे हॉटेल असायची, लिलाव व्हायचा, परत इथे क्रिकेटचा ग्राउंड होता, तिथे एवढी मजा यायची खेळायला. सगळं काय बाजारपेठ होती, बघण्यासारखं होतं. आता काय इथे राहिलेलंच नाही, म्हणजे खूप विचित्र झालं आणि सगळं दूषित पाणी येऊन जमा झालेलं आहे. तिथे साचलेलं पाणी आहे, पाणी वाहून सुद्धा जात नाही ते. पूर्वी कसं पाणी नसलं तरी पण स्वच्छ भाग होता. हो हो. आता हे पाणी साचून हे घाणेरडं पाणी, कोंबडीचं इथे कोंबडी, इथे हे आहे पोल्ट्री, ते पाणी त्याच्यात सगळी घाण आणून याच्यातच टाकतात. गुरं म्हशी वगैरे म्हशी इथे येऊन बसतात, हॉटेलवाले, मच्छीवाले हां हां इथेच पाणी टाकतात सर्व. हां हां. आणि इथे मच्छीवाल्यांचा काय बंदोबस्तच करत नाही, ते पाणी आणून परत मच्छीचा त्या पाण्यात टाकतात. तर तुम्हाला काय वाटतं की ते काय सुधारणा व्हायला पाहिजे? सुधारणा म्हणजे हे पाणी हा निचरून जायला पाहिजे. म्हणजे त्यांनी जो आता हे केला आहे तर ह्या पुलाजवळ खड्डा मारलाय. खड्डा मारला नाही, इथे जे पाणी तो निचरून जात नाही. हां हां. पाणी निचरून गेला असताना तर ही एवढी घाण साचली हां आणि नसती. स्वच्छता राहिली असती. स्वच्छता राहिली असती. हां हां. खोदला नाही ठीक आहे, पण ते पाणी निचरून जायला पाहिजे ना. हा, हा, आणि इथे हा. मध्ये पुलाखाली इथे तसंच ठेवलं नाही. हां हां. हो तिथे आता त्याच्यामुळे मी तो तिथून आलो आता पाणी मी निचून पुलाकडून. जात नाही. होय होय. ते पाणी वाहणं खूप गरजेचं पाणी आहे. गरजेचं हे जे आहे. पूर्वी कसं होतं एका साईडने पाणी जात होतं वाहत, त्यामुळे कसं इकडे हा भाग स्वच्छ राहायचा, राहायचा. कोण कचरा वगैरे टाकायचा नाही. आता काय झालंय, जरी किती काय काय संस्था आहेत आपल्या राजापूरमध्ये, बैठकवाले असतील किंवा ते इथे स्वच्छता वगैरे अभियान चालवतात, पण त्याचा काही उपयोग काय होत नाही. उपयोग होत नाही. कारण काय ते मुळातच अस्वच्छता निर्माण झालेली आहे पाण्यामुळे. झालेले आहे. तर धन्यवाद दादा. हा, धन्यवाद. कारण कोण बोलायला मागत नाही, तो पब्लिकशी जायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी आज कुणाकडे पब्लिककडे जास्त गेलोच नाही. मी स्वतःच नाही, काय हाही माझ्या वस्तू मनातलं जे चुकीचं होतं आहे ना. ते मी मांडायचा प्रयत्न केला. नाही, नाही. आता हाही वस्तू हो हो. चुकीचं आहे. आपल्या कोणा विरोधात बोलायचं नाही. नाही, विरोधात असं चांगलं करायला बोलायचं जात आहे, सरकार चांगलं करतंय, पण त्यातून काही आणखी सुधारणा व्हायला पाहिजे. जे काही त्रुटी आहेत त्या भरून त्यांनी काढल्या आता पाहिजेत. त्यांनी तो पाणी तिथून मार्गस्थच होत नाही, त्याच्यामुळे तो साचूनच साचून राहतो. तिथे ते पाणी निचरून जायला पाहिजे. म्हणजे भरती ओटीचं पाणी येतो ना, तसं हा. ते निचरून जायला गाळ काढायला पाहिजे. हो हो. तेच आता एवढा दरवर्षी एवढा पैसा खर्च करताय, चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. उपयोग होत नाही ना. हां. तर त्याला आपण पाहूया पुढे जाऊन. आता आम्ही खाली थोडं पात्रात आपण जाऊन पाहूया, जवळपास जाऊन पाहूया. आता थोडं भरतीचं पाणी वाढलं आहे थोडं, आता भरतीची वेळ आहे. ते पाहताय हे पाहताय आपण
हा एवढा जो भाग आहे तो इकडे जर संरक्षक भिंत बांधली तर खरोखर सुशोभीकरणासाठी असा चांगला भाग होऊ शकतो. आपलं राजापूरचं सुशोभीकरण वाढू शकतं, आणखीन आपलं राजापूर नावारूपाला येईल. तर बघूया आता पुढे सरकार काय करतं आहे. आता आपण नदीपात्राकडे जाऊया. आपण आता व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहत असाल, तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया येणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा तुमची मतं मांडू शकता कमेंटद्वारे आणि नक्कीच कमेंट करा. तर आता आपण नदीपात्राकडे जात आहोत. खाली उतरूया. व्हिडिओ थोडासा लांबवला आहे, परंतु खूप गरजेचा व्हिडिओ आहे हा, महत्त्वाचा आहे. आपण पाहताय आता थोडं भरतीचं पाणी इथे वाढायला लागलेलं आहे आणि पाणी पाहताय वरती तवंग पाहताय पाण्यावरती किती अशुद्ध पाणी आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. वरती शेवाळ वगैरे पाहत आहे. खरोखर ते आरोग्याला इथे जे जनता आहे, बाजारपेठ येणारे बाहेरून जनता ते हानिकारक आहे. अधिक बाहेरून येणारी जनता आहे त्यांना राजापूरमध्ये आल्यानंतर जरा काहीतरी वाटलं पाहिजे की खरोखर राजापूर खूप पाहण्यासारखं गाव आहे, पाहण्यासारखं शहर आहे. कारण खूप तडफड होते मनाची. कारण का जे इथं पहिलं होतं जे खरली भाग तो आता राहिला नाही आहे. कारण हा इथे भाग आहे, इथे हॉटेल्स वगैरे असायचे. ह्या भागामध्ये हॉटेल्स असायचे. त्या हॉटेलला ते सुद्धा लिलाव होऊन हॉटेल्स इथे लावले जायचे. तसंच इथून एस टी यायची आणि एस टी इथे एस टी स्टॉप पण व्हायचे ते खरलीवर. तसंच थोडा पुढे गेल्यानंतर आठवडा बाजार वगैरे भरायचं. तसंच इथे क्रिकेट मॅचेस भरायच्या. खूप छान वाटायचं तेव्हा. ते दिवस परत येतील का हा एक विचार मनात आलेला आहे. कारण आले तर खरोखरच खूप चांगलं म्हणता येईल. कारण हा भाग जो आहे परिसर दिसतो आपल्याला तो स्वच्छ होणे खूप गरजेचं आहे. हा इथला पाण्याचा निचरा होणे खूप गरजेचं आहे. पाणी वाहून जाणं खूप गरजेचं आहे. आता पाहूया काय आता पुढे होतं. आता तिथे आपण पाहताय माती आहे, त्याचं काम चालू आहे. आता पाहूया काम झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करणार आहोत पावसाच्या अगोदर. तर आपण आता आहोत ते खरली या भागात आहोत. तर मित्रांनो, आता आपण इथे व्हिडिओ पाहिलात. तुमच्या काय प्रतिक्रिया असेल तर नक्कीच द्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि आपला राजापूर सुंदर व्हावा त्यासाठी आपण प्रयत्नात राहूया. आपलं राजापूर सुंदर असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, इथेच व्हिडिओ थांबवतो आहे. काही चुकीचं बोललं असेल तर क्षमा असावी. बरं, आपल्याला आपलं हे जे चॅनल आहे ते पब्लिकसाठी आहे आणि कोणाच्या विरोधात आपलं चॅनल नाही आहे. हे सर्वांसाठी हे चॅनल आहे. मित्रांनो, काय चुकीचं बोललं असेल तर खरंच माफी असावी. धन्यवाद.